गणपती बाप्पांसाठी 10 दिवसांच्या 10 थाळी या सीरीजमधली आज आहे 10व्या नंबरची थाळी, म्हणजेच शेवटची थाळी. तर आजच्या थाळीमध्ये मी बनवलं आहे मटकी बटाट्याची भाजी, थोडीशी रस्साभाजी आहे. त्यानंतर गोडामध्ये बनवलं आहे मस्त रव्याची खीर. तर तुम्ही बघू शकता मस्त टेम्प्टिंग दिसत आहे. भाजी पण खूप छान दिसत आहे आणि अशी साधी सोपी थाळी करायला हार्डली अर्धा तास लागतो. म्हणजेच सकाळच्या घाईमध्ये ही लवकर होणारी अशी थाळी आहे. तर चला सुरुवात करूया. नमस्कार, मी सोनल, सोनल्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. सगळ्यात पहिले आपण गोडाचा पदार्थ तयार करून घेऊ. तर मी इथे 2 चमचे तूप घेतलं. तुपामध्ये मी इथे अर्धा कप रवा घेतलेला आहे. बारीक रवा आहे, जाड असेल तरीही चालेल, काहीच हरकत नाही. तो मी मस्त 2 ते 3 मिनिटं छान भाजून घेतला आहे. लो टू मीडियम गॅसवरती रवा भाजायचा आहे. जास्त आपल्याला गॅस मोठा करायचा नाहीये. हे बघा, लो टू मीडियम गॅसवरती रवा मी 3 ते 4 मिनिटं मस्त भाजून घेतलेला आहे. छान सुगंध सुटलेला आहे रव्याला. आता या स्टेजला मी इथे पाव कप सुकं खोबऱ्याचं कीस घातलेलं आहे. तर हे जे डेसिकेटेड कोकोनट असतं ते घातलं आहे. म्हणजे छान एक थिकनेस पण येईल आपल्या रव्याच्या खिरेला. रवा ऑलरेडी तो त्याच्यामुळे थिकनेस तर येणारच आहे. पण कोकोनटनी किंवा या नारळाने, खोबऱ्याने खूप छान टेस्ट पण येते आणि थिकनेस पण येते. जर तुमच्याकडे ओल्या नारळाचा चव असेल तो घातला तरीही चालेल. मग हा खोबरं किस पण मी 2 मिनिटं छान परतवून घेतला मस्त या तुपामध्ये, या रव्यासोबत. आता यामध्ये थोडेसे ड्रायफ्रुट्स घातलेले आहे. तर त्यामध्ये मी घातलं आहे 3-4 पिस्ता जी बारीक करून घेतला आहे आणि 3-4 बदाम तो पण बारीक करून घेतला आहे. आता यामध्ये आपल्याला 1.5 लिटर दूध घालायचं आहे. आता इथे दुधाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, कारण जशी तुम्हाला घट्ट किंवा पातळ खीर हवी असेल त्याप्रमाणे दुधाचं प्रमाण चेंज होईल. जर थोडीशी घट्ट खीर हवी असेल तुम्हाला तर तुम्ही 1 लिटर दूध घाला आणि जर छान पातळ हवी असेल तर तुम्ही इथे 1.5 लिटर दूध घालायचं आहे. आता या पातेल्यामध्ये किंवा या पॅनमध्ये इतकं दूध बसलं नाही तर मी सुरुवातीला थोडं घातलं आणि नंतर थोडं घातलेलं आहे. आता याला छान उकळी आलेली आहे. यामध्ये जितका आपण रवा घेतला त्याच्या दुप्पट आपल्याला इथे गूळ घालायचा आहे. तर मी इथे गूळ घालत आहे. तुम्ही गुळाच्या ऐवजी साखर पण घालू शकता आणि हे छान मिक्स करून घेऊ. म्हणजे गूळ पूर्ण मेल्ट होतपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. आता माझी खीर पण छान उकळत आहे. मी त्याला मागे ठेवलं. अगदी कमी गॅसवर 1-2 मिनिटं आपण याला उकळून घेऊ. तोपर्यंत इथे मी भाजीला फोडणी देत आहे. तर आता आज आपल्याला मटकीची भाजी करायची आहे. ती पण अतिशय लवकर होते. शिजवायची पण गरज नाही. कुकरमध्ये लावायची काहीच गरज नाही. या पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये अगदी 10 ते 15 मिनिटात आपली ही भाजी तयार होते. त्यासाठी मी एका कढईमध्ये 4 मोठे चमचे तेल घातलं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये 1 मोठा कांदा बारीक चिरून घातला आणि थोडासा कढीपत्ता असा बारीक चिरून घेतला, तो पण घातलेला आहे. 1 मिनिट आपण कांदा परतवून घेऊ. त्यानंतर इथे 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. ही पण 1 मिनिट परतवून घेऊ. हे बघा, कांदा आणि आलं लसूण पेस्ट ते 2 मिनिटं छान परतवून झालं आहे. आता यामध्ये मी 1 मोठा टोमॅटो असा बारीक पेस्ट करून घेतली, ती यामध्ये घातली आणि याला छान तेल सुटेपर्यंत परतवून घेऊ. तर लो टू मीडियम गॅसवर आपल्याला हे 2 मिनिटं परतवून घ्यायचं आहे. हे बघा, 2 मिनिटानंतर याला छान तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये सगळे सुके मसाले घालून घेऊ. तर मी पाव चमचा हळद घातली, 1.5 चमचा तिखट घालून घेऊ, 1 चमचा धणे जिरे पूड, चवीपुरतं मीठ घालू आणि याला छान मिक्स करून घेऊ आणि याला तेल सुटेपर्यंत परतवून घेऊ. म्हणजे 30 सेकंद आपल्याला हे सगळे मसाले या तेलामध्ये परतवून घ्यायचे आहे. हे बघा, मस्त तेल सुटलेलं आहे आपल्या या सगळ्या ग्रेव्हीला. आता यामध्ये आपण मटकी आणि बटाटा घालून घेऊ. तर मी इथे 1 कप मटकी घेतलेली आहे आणि 1 मीडियम साईजचा बटाटा असा थोडा छोटे तुकडे करून घेतले, ते यामध्ये घालून घेऊ. छान मिक्स करू. हे बघा, 1-2 मिनिटं मी छान मिक्स करून घेतला. तर यावरती झाकण ठेवू आणि अगदी मी थोडं पाणी घातलं म्हणजे मसाले जळू नये आणि झाकून आपण 2 ते 3 मिनिटं वाफ काढू. तर हे बघा, तेल पण छान सुटलेलं आहे आणि 2-3 मिनिटं वाफ काढून झालेली आहे. आता मी यामध्ये थोडं पाणी घालून घेत आहे. तर मी मिक्सरच्या पॉटमध्येच थोडं पाणी घेतलं होतं, ते घातलं आणि यामध्ये ना जर थंड पाण्याच्या ऐवजी गरम पाणी जर तुम्ही घातलं तर छान तरी पण येईल
आता मला सकाळी थोडीशी घाई होत होती म्हणून मी थंडच पाणी घातलं, पण त्याला तवंग मस्त आला नाही. तर एक छानशी टिप म्हणून तुम्हाला सांगते, जर गरम पाणी घातलं की मस्त तवंग आणि तरी येईल. कारण तेल पण आपण यामध्ये भरपूरच घातलेलं आहे आणि थोडीशी ओलसर ही भाजी ठेवायची, म्हणजे रश्श्याची एकदम गरज नाही किंवा रश्श्याच्या दुसऱ्या भाजीची पण गरज नाही. आता या भाजीला मी परत 5 मिनिटं मस्त असंच शिजवून घेणार आहे. थोडं-थोडं पाणी ॲड करून मी शिजवून घेते. तोपर्यंत आपण ही जी खीर ठेवली होती ती पण मी उघडून बघते आणि यामध्ये वेलची पूड घालायची राहिली तर मी पाव चमचा यामध्ये वेलची पूड घातलेली आहे आणि हे छान मिक्स करून घेऊ. आता तुम्ही बघू शकता मी इथे 1 लिटर दूध वापरलेलं आहे. तर ही जी आपली खीर आहे रव्याची, तर ही थोडीशी घट्ट आहे. तुम्ही काय करा, थोडंसं दूध जास्त घाला, म्हणजे मग तशी-तशी ती पातळ होईल. आणि अजून एक महत्त्वाची टिप म्हणजे रव्याची खीर करताना जेवढं तुम्ही त्यामध्ये दूध घालत जाल, तेवढं तो रवा ते दूध ॲब्झॉर्ब करतं आणि ती खीर जी आहे ना, ती घट्ट-घट्ट होत जाते. म्हणून ही जी खीर आहे ती खूप आधीपासून करून ठेवायची नाही किंवा करून जरी ठेवली तरी जेव्हा आपण सर्व्ह करतो परत त्यामध्ये थोडंसं दूध ॲड करायचं आणि त्याच्यानुसारच साखर किंवा गूळ आधीच जास्त घालायचं आहे. तर ही सगळ्यात महत्त्वाची टिप रव्याची खीर करताना नक्की लक्षात ठेवा. आता तुम्ही बघू शकता इथे आपली मटकीची भाजी पण शिजत आलेली आहे आणि बटाटा पण चांगला शिजलेला आहे. मी असा कट करून दाखवते. तर तुम्ही बघू शकता मी इथे चमच्याने कट करून दाखवत आहे आणि बटाटा पण छान शिजलेला आहे, म्हणजे आपली मटकी पण व्यवस्थित शिजलेली आहे. आता मी यामध्ये पाव चमचा गरम मसाला घालून घेते, थोडीशी कोथिंबीर घालते आणि मला थोडासा रस्सा अजून पाहिजे आहे, तर मी थोडंसं पाणी परत नंतर ॲड केलं आणि परत 1-2 मिनिटं उकळून घेतलं आणि आपली ही मटकीची रस्सा भाजी तयार आहे. आता आपल्या थाळीचे 2 जे महत्त्वाचे पदार्थ आहेत ते तर तयार झाले, म्हणजेच आपली मटकी आणि बटाट्याची भाजी आणि रव्याची खीर आणि चपाती मी केलेली आहे, वरण-भात आहे आणि थोडंसं सॅलड ठेवलेलं आहे. तुम्ही एखाद्या यामध्ये पापड वगैरे पण तळून किंवा भाजून ठेवू शकता. तर अशी साधी, सोपी पण परिपूर्ण थाळी गणपती बाप्पासाठी नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ती आवडली का? आणि आपल्या गणपती बाप्पासाठी 10 दिवसांच्या 10 नैवेद्याच्या थाळी या सीरीजमधला हा 10वा व्हिडिओ आहे किंवा 10वी थाळी आहे. तर या 10 थाळींपैकी तुम्हाला कुठली थाळी आवडली हे पण मला कमेंट करून नक्की सांगा. आणि यामध्ये मी कांदा लसूण घालून केलेला आहे. या सगळ्या रेसिपी तुम्ही बिना कांदा लसूण घालता पण करू शकता. जसं मी सुरुवातीच्याच व्हिडिओमध्ये सुरुवातीच्या थाळीमध्ये सांगितलेलं आहे की कांद्याच्या ऐवजी तुम्ही टोमॅटोचा वापर जास्त करायचा आणि लसूण सोडून फक्त आलं, मिरची आणि कोथिंबीरचं वाटण तयार करून घ्यायचं आणि ते आलं लसूणच्या जागी घालायचं आहे. तर या सगळ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या आणि मी भरपूर मोदकच्या रेसिपीज पण शेअर केलेल्या आहे. त्या पण सगळ्या कशा वाटल्या मला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. आपला हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल आणि आपल्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच मस्त मस्त रेसिपीज सोबत. तोपर्यंत धन्यवाद.